आता आम्ही दादरला पोचणार आहे. आणि हाय तन्वीला पण हाय करा. तन्वीला खूप झोप आली आहे गाईस. मगासपासून ती झोपलीच होती गाडीमध्ये. आणि आमच्या आता दादरतून डायरेक्ट ट्रेन आहे जेजुरीला ना. तन्वी तू खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी. हर पिकनिकला एक्सायटेड असते आहे. आणि रात्री झोपत नाही. रात्री झोपलीच नाही ती. तिला 4ला झोपली आणि 6ला उठली ना. आता आता आपण डायरेक्ट भेटू ट्रेनमध्ये बसल्यावर ना. बघू सांगते याला. मी घेणार ब्लॉग. ही तन्वी ब्लॉग घेते आज. ठीक आहे. आज ट्रेन मिळली आम्हाला. तिला बोलता नाही येत गाईस. मी ट्रेन पकडली आहे दादरवरून आणि आता मी जाणार आहे डायरेक्ट जेजुरी. येस. आणि आता मी मज्जा वगैरे करणार आहे ट्रेनमध्ये. आम्ही आता खेळणार आहे उनो ना. तन्वीच्या डिमांडवरती खेळणार आहे कारण ती पाठीच लागली की तिथे आपण ट्रेनमध्ये बसलो की उनो खेळायचं आहे. फक्त हो हा येस एवढंच बोलणार ना. झालं उलटापटा करून गाईस. आम्हाला बसून अर्धा तास नाही झाला आणि माझ्या मम्मीला लागली आता भूक. चटोरी जबान हे फोड ते फोड हे फोड ते. पण आता मम्मी बोलते मला खाणे केळी नाही लागतात. केळी वेफर फोडायला सांगते मला. माझी डॅडी आणि त्यांनी इथे बसून पण दिसतात आहे का डॅडी. खूप गरमी होत आहे यार. ट्रेन एवढी स्लो चालते आहे ना. आधी आम्ही कर्जतला पोचलो आहे आणि माझ्या डॅडीचं असं म्हणणं आहे की कर्जतला जेव्हा गाडी थांबते ना इंजिन लावण्यासाठी तेव्हा ना तिथे वडापाववाले असतात ते ना खूप टेस्टी असतात असं माझ्या डॅडीचं म्हणणं आहे. डिलिशियस टेस्टी असते. तर गाईज आम्ही ना 6 वडापाव घेतले. 6 वडापाव घेतले. आता आम्ही खाणार आहे. बघायला लेट्स चेक द टेस्ट. तुझा टेस्ट मस्त वडापाव कर्जतचा. मस्त भारी आहे टेस्ट गाईस. तुम्ही पण कधी येणार ना कर्जत साईडला यू शुड हॅव टू मस्ट ट्राय दिस वडापाव.
तन्वी खाणार नव्हती पण तिने 2 खाल्ले. आम्ही मस्तपैकी वडापाव खाल्लाय. खूप गरम होता, खूप गरम होता, टेस्टी होता पण आणि मस्त, अप्रतिम खूप होता. मस्त. तुम्ही कधी असे कुठे जात असताना आणि अगर करचेला तुमची ट्रेन थांबत असणार ना तर मस्ट ट्राय, मस्ट ट्राय. एक नंबर. आता आम्ही मस्तपैकी व्ह्यू बघतोय. हे बघा, मी व्ह्यू बघते. दिसतं सुकलेले तुम्हाला झाडं, पाहतं? सुकलेले झाडं बघतोय आम्ही. मस्त आहे ना, खूप मस्त आहे. एक नंबर आहे व्ह्यू. दाखवता तुम्हाला. ए हळूहळू दिसला का तुम्हाला व्ह्यू आमच्या तन्वीने दाखवलेला आहे? बोला हो की नाही तेच बोला, कमेंट्स मध्ये बोला. कधी पोचतो असं झालंय कारण आम्हाला खूप कंटाळा आलाय. आणि कारण गरमी होते. गरमी होत आहे, गरमी. खिडकी असून पण हवा नव्हते. भाई साब व्ह्यू बघा, एक नंबर. थांबा दाखवते बघा, भारी ना. तर आता आम्ही गाडीमध्ये बसून कंटाळा आलाय. आय मीन ट्रेनमध्ये बसून आम्हाला कंटाळा आला. हा, खूप गरमी होते. 10 वेळा तेच करते. काही ना गरमी होते, आता हवा येते, हवा. तर तन्वीकडे ना मिल्की बार होती, तर तिने त्याचे बॉल्स बनवले छोटे छोटे. आणि आम्ही आता गेम खेळणार रॉक अँड पेपर. जो हरणार तो खाणार आहे आणि त्याच्या समोरचं अपोजिट पर्सन खाणार. ठीक आहे, तिला नवीन नवीन सुचते, कंटेंट येते. मेरे को कंटेंट. लेट्स स्टार्ट. अरे हातामध्ये शोधना दिसणार कसं? चल, रॉक पाठी आहे. पेपर सीझर शूट. नाही, परत रॉक. तुम्हाला दिसलं नाही, आता मी खाली ठेवते. चल, रॉ पेपर 1 2 3 गो. रॉक पेपर सीझर. मी जिंकली. रॉक पेपर सीझर. मी जिंकली. रॉक पेपर सीझर. रॉक पेपर सीझर. मी जिंकली. आवडी. चल, रॉ पेपर सीझर. 2 मी 2 तू. रॉक पेपर सीझर. पार्टी आहे ना. रॉक पेपर सीझर. शरद शर्मा. सॉरी गाईज, स्किप केला 5 मिनिट. शी चीटिंग. दोन्ही एक साथ. माझ्या डोक्यातूनच गेलं का गेम चालू आहे. तर गाईज आता आम्ही जेजुरीला पोचलो आहोत आणि आता मी जातो आहे आमच्या रूम कवळे. हॉटेलवर आम्ही जातो आता. तर मी आता डायरेक्ट झोपून उठल्यावरतीच व्लॉग केला. बिकॉज आम्ही आलो किती वाजता, 3:30 वाजता आलो. रूम वगैरे चेक इन केला आणि नंतर झोपूनच गेलो जेवून. आणि आज आम्ही आता कुठेच नाही गेलं, फक्त आता आम्ही पायथ्याशी जाणार आहे. बिकॉज जे 2 माणसं येणार आहेत ना ते आता 9:30 वाजेपर्यंत येणार. बिकॉज ते लोक दुपारी बसलेले, कारण बिकॉज ऑफ सम रिझन ते लोक सकाळी आमच्यासोबत नाही येऊ शकले. तर आम्ही डायरेक्ट आता उद्या सकाळीच जाणार आहे, मोरगावला जाणार आहे, नाहीतर डायरेक्ट संध्याकाळी जेजुरीला. डिपेंड्स कसं सिच्युएशन आहे त्या हिशोबाने, पण शक्यतो मी मोरगावला जाणार आहे. तर आपण डायरेक्ट आता ते लोक आल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे कोण आहेत ते 2 जणं. ठीक आहे. तर गाईज आता आम्ही जातोय राऊंड मारायला हायवेवरती आणि ह्या चष्मा आणायला. आणि कारण तन्वीचा चष्मा आहे
पण तिला सनग्लास नको आहे, तिला असं ट्रान्सपरंट पाहिजे ना तनू. हो. आम्ही तनुसाठी चष्मा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू काय झालंय, मी नवीन इथून चप्पल घेतली कारण माझी चप्पल दादरमध्ये तुटली. तर मी डॅडीची चप्पल घालून आली आहे पूर्ण जेजुरीपर्यंत. आणि मी फायनली आता नवीन चप्पल घेतली आहे, जी मला अंधेरीला 200ला भेटली असेल. तिथे ते मी इथे 500 रुपये दिले. जेवणाची हॉटेल आहे बाबू. काय बोलणार डॅडी माझ्या ब्लॉगमध्ये? जियो और जीने दो. जियो और जीने दो. हम लोग एंजॉय करो. आम्ही आलो तन्वीसाठी चष्मा घ्यायला, पण तन्वीचे डिमांड आहेत की तिला फक्त कुठला पाहिजे चष्मा, ट्रान्सपरंटवाला. तिला टीचर बनायचं ना तनू. तनू आता घेणार आहे बोवाला. चालेल. तन्वीला आपला बिल्ड आहे ट्रान्सपरंट. घालून दाखव, इथे दाखव. आवडला तुला? असून दे ना, तिला ट्रान्सपरंट पाहिजे ना. शॉक दे की ट्रान्सपरंट पेन है उसको, अच्छा वाला नहीं पेन है. डिझाईन पाहिजे, डिझाईन. बोवाला दाखवा, बोवाला. तर आता मी मस्त नाश्ता केलाय. तन्वीचा फेवरेट फ्रेंच फ्राईज खाल्ली आहे आणि कोल्ड कॉफी. आणि कोल्ड कॉफी पियालोय. आई देवा, आता आमची 2 माणसं येणार ना तेव्हाच मी आता ब्लॉग स्टार्ट करणार आहे, कारण ते लोक अजून येतातच आहे. 9 वाजून गेले, आता 10 वाजायला आलंय, पण अजूनपर्यंत काही आले नाहीत. तर गाईस आता वाजले 12:30 आणि हे लोक आता आलेत. येणार होते 9:30ला आणि आले 12:30ला जेजुरीला. पूर्ण शेड्यूलची वाट लागली. आता डायरेक्ट उद्या आम्ही परत फक्त पायथ्याला पाय पडणार आहे आणि परत घरी जाणार आहे. बोरिवली रिटर्न मारणार होता. ह्यांना बोरिवलीतून पुणे जेजुरीला यायला 10 तास लागले. 10 तास. कसं वाटलं मग तुम्हाला तुझा प्रवास? तर आज आहे 2nd डे इन द जेजुरी आणि आम्ही आता चाललो आहे मोरगावला आणि उद्या आम्ही जाणार आहेत जेजुरीला. कारण हे लोक काल लेट आल्यामुळे आमचं पूर्ण शेड्यूल खराब झालाय. काय म्हणणं आहे तुझं सायलेंट? बरोबर आहे. बरोबर आहे. गाईज आम्ही आता मोरगावला पोहोचलो आहे. आम्ही आता जाणार आहे दर्शन घ्यायला. आम्हाला एवढा घाम आलाय की तो दिसत नाही आहे, पण आम्हाला आलाय घाम. पण इथे मुंबईसारखी गरमी नाही, इथे आपल्याला फक्त असं ऊन लागतं. मुंबईला नुसता घाम येतो ना. तर गाईज मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. ही आजी दिसते तुम्हाला, ही आजी आहे ना पाटी. तर काय झालं माहिती आहे, मी सांगते तुम्हाला. माझी मम्मी ना लाईनमध्ये एकटीच उभी होती पुढे आणि ना आम्ही सगळे पाठीमागे तर खूप पाठी होतो. तर आम्हाला ना कोण पुढे जायला देतच नव्हतं. तर आम्ही सर्वांना बोलत होतो आमची मम्मी उभी. आम्ही तिघं बोलतो आमची मम्मी आहे, मम्मी आहे, मम्मी आहे. तर ही आजीनी काय केलं माहिती, असं हातच ठेवला आणि आम्हाला पाठवतच नव्हते. की बघ आता मग माझ्या बाजूलाच येत आहे. तर ना जेव्हा साहिल बोलला ना की माझी मम्मी पुढे मला जाऊ द्या, तर ती आजी बोलते माझी पण आई पुढे, मी पण जाऊ का पुढे. आजी आता शिव्या द्यायच्या लाईनीवर आली. आईज आम्हाला आता पहिली शिवाय आम्हाला आता 1 तास झाला लाईनमध्ये उभं राहून. एवढी खोटा बोलते ना. 1 तास नाही झाला, 5 मिनिटं झाली. मी 5 मिनिटच गेलो. 5 मिनिटं झाली आपल्याला. नाही 1 तास झाला आम्हाला येऊन. ये इससे भी झूठी है. देखो माउस को झूठे क्या बोलते बिल्कुल जानते हो? हाँ, ये मैं भी नहीं जानता.
नाही रे, 1 तास झाला आम्हाला उभं राहून. ती आता आजी आमच्यासोबत पुढे पुढे येत होती ना, तेव्हा आम्हाला तिच्या आठवण आलं. मग आम्हाला कंटेंट भेटला, मग आम्ही त्या शूट केलं. राईट. यज्ञ तर फक्त नटापटा तिने 10 वेळा केस सोडले इथे आल्यापासून. केस सोडते, केस बांधते, केस सोडते, केस बांधते. आणि आमचा बापू भैया बॉडी फ्लेक्स करो. गाईस, तर आता आम्हाला 2 तास झाले आहेत. आम्ही लाईनीतच आहेत. तर आता आम्ही कधी लाईनीतून देवदर्शनाला पोहोचतो आम्हालाच नाही असं माहिती. एवढं तर लांब यायचं असतं. सॉरी समजलं असं असं पकडायचं काय. हिला ओळखता तुम्ही? स्माईल आहे काय मी पण नाव तर आता आमचं दर्शन करून झालंय मित्रांनो. येस दोस्तो. चांगल्यापैकी झालं. आम्ही 5 भरपूर मिनिटात फोटोज झालं. काढले आणि सर्वात जास्त नखरे यज्ञाचे होते फोटो काढण्याच्या टायमाला. हा पोस्ट तो पोस्ट ना साहिल खूप त्रास देते फोटो काढण्याच्या टायमाला. अभी हम जा रहे हैं गन्ने का जूस पीने, बड़ा ग्लास. बड़ा ग्लास 20 रुपया. स्पॉन्सर बाय यज्ञ. हाँ हाँ मैम, आप गन्ने का जूस स्पॉन्सर कर, हमने सुना है. बड़ा Guys, ग्लास मेरे को 20 रुपया. लाड़ाची कुल्फी भी चाहिए इधर की लाड़ाची कुल्फी भी चाहिए मेरे को गाइस. गाईज, आम्ही भरपूर फोटो काढलेत. आम्ही रील पण बनवली आहे, जी आता लगेच आम्ही पोस्ट करणार आहोत. खूप छानपैकी आहे. बहुत धूप आहे गाईस. तर गाईज, आम्ही आता आमचा ब्लॉग इथे एंड करतोय. अगर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरा. पण करा. आणि कॉमेंट्स पण करा, कारण तन्वीचे कंटेंट खूप आहे यात ना. तर भरभरून आमच्या ब्लॉगला प्रेम द्या. तेवढ्यापर्यंत बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.